इथं आल्यानंतर एकदम चढायच्या पायऱ्या लागल्या बघा. आणि हे रिलिंग बरं झालं केलं मित्रांनो, ज्याच्या आधारानं ना माणूस वरती चढत राहत. जर जास्त दम लागला तुम्ही याचा आधार घेऊन असं सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो. खाली बघितल्यानंतर असं दृश्य दिसू राहिलं बा मित्रांनो. आता जशा वणीच्या गळ्याचा पायऱ्या मित्रांनो सप्तशृंगीला, तशी या जागीच पायऱ्या आहे. सर्व साईडने जंगल दिसतं बघा. थोडं दुःखाचं असल्यामुळे तिकडचं शहर आहे ते शहर दिसून राहिलं. इथं आल्यानंतर एकदम समोर पायऱ्या मित्रांनो एकदम चढायला. ट्रॅकिंग सारखंच मित्रांनो, म्हणजे ट्रॅकिंगला ज्या वस्तू वापरल्या जातात तसं इकडे याला वस्तू वापरते नाही, पायऱ्याच भरपूर. आता एकदम शेवटचा अंतराव आलं मित्रांनो. इथून एक मंदिर दिसतंय, आतमध्ये जायचं आपल्याला. चला जाऊया. या पाठीमागच्या पायऱ्या बघितल्या एकदम गड किल्ल्यासारख्या बघा. आणि इथं थोडासा चला आता वरती जायचं आपल्याला. बघू वरती काय काय पाण्याचं टाका वगैरे सगळं बघायचा प्रयत्न करू आपण. इथं जागीच पायऱ्या बघा. भरपूर अशा पायऱ्या कव्हर करत करत आपण इथं आलो मित्रांनो. आणि इकडे पाण्याचं ठिकाण मित्रांनो, त्या साबराच्या तिकडे आहे ना पाण्याचं ठिकाण. चला ते पण बघून घेऊ आपण. असं इथं आल्यानंतर जसे जातेगावला पिनाकेश्वर ठिकाणी पाण्याची टाकी, रामशेष किल्ल्यावर कसे पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी, तसा हा चाफ्याच्या झाडाजवळ पाण्याचा टाका मित्रांनो. वरती पण जाऊ शकतो बघा. आणि भरपूर पाणी मित्रांनो त्याच्यामध्ये. आणि हेच पाणी त्यांनी खाली नेलेलं आहे. आणि भरपूर असं ठिकाणी पाऊस पडतो मित्रांनो या ठिकाणी. आणि हे सगळं टाके मारून आपल्या छत्रपती महाराजांच्या काळामध्ये हे सगळं असं तयार करून ठेवलं. ज्या ज्या ठिकाणी मावळे राहायचे त्या ठिकाणी असं पाण्याची व्यवस्था वगैरे गड किल्ल्यांना करून ठेवली जायची. वरती साबरे बघ, खूप सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. नक्की या ठिकाणी भेट द्यायला तुम्ही जर हा नाशिक मधून व्हिडिओ बघत असाल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. चांभारलेना म्हणून. आणि इथं खाली पण एक टाक आहे बघा. आणि एकदम नितळ असं पाणी त्या समोरच्या साईडला सुद्धा दिसत तुम्हाला बघा. आणि या कडेला आता आपल्याला कडेला जास्त जायचं नाही. वरतून बघितल्यानंतर असं दृश्य दिसतंय मित्रांनो. हे बोरगड गाव आहे. जेवढं पण वस्ती बसलेले रो हाऊस वगैरे बनले वगैरे बोरगड गाव. आणि गणपत जैन मंदिर खाली राहिले. आणि हे पण जैन मंदिरच आहे, दत्त भगवानांचं मंदिर मित्रांनो. ते समोरचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर तो दिंडोरी रोड आहे बरं का. दिंडोरी रोड पासून थोडंसं अंतर आहे, नाशिक पासून 9 किलोमीटर अंतर आहे. आणि इथं जे ठिकाण आहे ना ते हेलिकॉप्टर वगैरे उतरण्यासाठी ठिकाण ते. आणि सगळं फॉरेस्ट विभाग, मिलिटरीचं म्हणजे थोडंसं वेगळ्या विभागामध्ये येते. इथून असं गाई चारायला वगैरे, गाई चारण्याचं ठिकाण बरं का मी. तिथं बऱ्याचशा गाई दिसतील तुम्हाला. आता तिकडे म्हशी वगैरे गाई अशा येऊ राहिल्या बघा. दुंदक दिसत असेल मित्रांनो, कारण भरपूर लांब आहे नाही का.
1 किलोमीटरचं अंतर मित्रांनो, म्हणजे 1000 मीटर. खूप असं उंचीवरती. आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला जायचं आतमध्ये प्रवेश करायचा बरं का. आता थोडंसं अंतर चालून आपल्याला आपण साईडनं शॉर्टकट मारून पहिले कुंड दाखवायचे होते आपल्याला, जे टाका वगैरे म्हटलं जातं. टाका दाखवून आपल्याला वरती आता दर्शनाला जायचं. त्याला जाऊया दर्शनाला, पण एकदम कडाकडाने आलो मित्रांनो. आणि हे बघा, समोरच्या साईडला जो टाका दाखवला आपण, तो हा समोरचा टाका मित्रांनो. आणि इकडे पाठीमागला एक छोटा टाका दाखवला, इथं वडाचं. मग हेच पाणी मित्रांनो खाली नेलं जातं. असे सुंदर असे फुलं लागले बघा. तर चला थोडंसं अंतर जायचं ना आता पुढच्या साईडला जाऊ. वरती शेषनाग वगैरे असं आणि जय जिनेंद्र मित्रांनो महावीरांचं स्थान आहे बघा या ठिकाणी. सुंदर अशी आखीव रेखीव मूर्त समोर. वरतून बघितल्यानंतर बघ कसं दृश्य दिसतंय. एकदम सुंदर असं दृश्य दिसतंय. आणि भगवान महावीरांचे ध्वज वगैरे असं अखंड फडकत आहे असे. आणि पूर्ण ग्रॅनाइट मार्बलमध्ये बनवलेलं मंदिर असं. आणि हा वळणाचा रस्ता आहे. वळणाच्या रस्त्यानं आपण आलोय वरती. आणि हे खालचं मंदिर आहे मित्रांनो बरं का. आणि बरेच असे वाहूचे वगैरे काम चालू आहे इकडं. आणि पूर्ण नाशिक शहर आहे मित्रांनो. इकडे समोरच्या साईडला पंचवटी वगैरे हा विभाग आहे. आणि इकडनं आपण ह्या रोडने आलो तो दिंडोरी रोड आहे वगैरे. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण दाखवलं आहे बघा. आणि डोंगराच्या कडेला ना मित्रांनो असे टाके बरं का. खालच्या साईडला कडेकडे ना असे टाके बरेचसे. तर आपण दत्त भगवानांचं दर्शन वगैरे करू या पुढच्या साईडला. तर जो डोंगराचा इतिहास आहे तो दाखवायचा मित्रांनो बरं का. हा जो पाठीमागच्या साईडला जो इतिहास दडलेला आहे तो दाखवायचा आहे. आता इथं नेमकं मित्रांनो ना असं पायऱ्या वगैरे लावल्या बरं का. म्हणजे एवढं पॅक केलेलं आहे. आणि आपण इकडे दर्शन करून वगैरे आलो आहे. थोडंसं अंतर चालून आता आपण दर्शन करून वरच्या साईडला जाऊ. वरच्या साईडला काय काय दृश्य वगैरे भेटल मित्रांनो. इतिहास जो आहे तो मुख्य इतिहास आता बघायचा आपल्याला. पहिला इथून इकडनं रस्ता होता आणि आता हे परच्या वगैरे काम केल्यानंतर हे बंद केलं आहे. आणि हा कळस मित्रांनो बघा. तसं आपण इकडनं पण जाऊ शकतो आणि इकडनं पण जाऊ शकतो. तर पावसाळ्यात मित्रांनो इकडं येऊ नका तुम्ही वरच्या साईडला. म्हणजे आता कसं सुकलेलं आहे मग त्याच्यामुळं बघा मित्रांनो. आपण असं खालच्या साईडनं दर्शन वगैरे करून आलो आहे. आपल्याला जायचं वरती. इथून चढायला उतरायला थोडंसं नॉर्मल अवघड आहे, जास्त काही नाही. असं मग आधार घेत आता आपण वरती चालू आहे. अरे डोंगराला मित्रांनो बऱ्याच ठिकाणी असं साबरं वगैरे दिसतं बरं का आपल्याला बघा. बऱ्याच ठिकाणी असं साबरं वगैरे. तसं इकडच्या पुढच्या साईडला पण बघा. त्या म्हशी वगैरे त्या साईडला समोरच्या साईडला चढ राहिल्या. तर चला जाऊया वरती. इथपर्यंत जायचं आहे आपल्याला, जास्त उंचावरती नाही जायचं आहे. बस इथपर्यंत जायचं आहे मित्रांनो. आता वरती जाण्यात काही अर्थ नाही, कारण वरती परत टाके मित्रांनो बरं का. कसं मित्रांनो इथं वरती जे आहे ना तुम्ही बघू शकता कसं आहे ते. एकदमच असा प्लेन आकार आहे. आता कॅमेरा जर रोटेट केला आपण तर बघा कसं अंतर पडतंय. तर असा हा इतिहास आहे मित्रांनो याचा. बोरगड म्हणजे नाशिक पंचवटीपासून 9 किलोमीटर अंतरावर आलं तुम्हाला हे ठिकाण आहे. जैन मंदिर आहे, दत्त महाराजांचं मंदिर आहे.
अवश्य भेट द्या मित्रांनो. आणि पावसाळ्याचा श्रावणच्या महिन्यामध्ये तर इथं संपूर्ण हा भाग आहे ना हिरवागार दिसेल तुम्हाला. संपूर्ण असा हा भाग आहे ना हा हिरवागार दिसेल. तिकडे समोर एक मंदिर झालं मित्रांनो, काही माहीत नाही आपल्याला कसलं आहे. स्टेडियम पण आहे त्या समोरच्या साईडला. आणि हे बोरगड गाव आहे. इकडे जे दाखवलं आपण हे बोरगड गाव आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिकडच्या डोंगरावर होतो बरं का, ज्या गायी वगैरे दाखवलं होत्या देवा भाऊच्या, तिकडच्या समोरच्या साईडने दाखवलं होतं. तर दक्षिणेला राजा चामराज, त्या राजाने मित्रांनो ही चांबरलेणी बांधलेली, म्हणजे तिथं काय वास्तव्य केले बरं का, असा हा इतिहास आहे. आणि इथंच मग दत्त भगवानांचं स्थान वगैरे, महावीरांचं ते सगळ्या अशा मूर्त्या वगैरे त्यांनी अशा प्राणप्रतिष्ठा वगैरे केलेला आहे, असा हा इतिहास आहे बरं का मित्रांनो. बलभद्राच्या काळात मित्रांनो ना या ठिकाणी मित्रांनो जे गजकुमार नावाचे ऋषी मुनी होते ते इथून मोक्षाला गेले या ठिकाणाहून बरं का, म्हणजे ह्या चांबरलेणीपासून, म्हणून याला चांबरलेणं म्हटलं जातं. आणि खरं पाहिलं तर चांबरलेणी आणि बरेच लोक त्याला चांबरलेणीच जास्त उच्चार केला जातो. आणि त्याच्यामुळे इथं गजपंत असं ठिकाणी याला गजपंत पण म्हणता. रिक्षामध्ये जर तुम्ही बसमध्ये जर आले तर मग 10-20 रुपयाचं जे तिकीट काढलं जातं, मग ते गंजपंत म्हणून असं उच्चार आहे त्या ठिकाणाचा. आणि बऱ्याच साईडला मित्रांनो इकडे गहू वगैरे दिसतं बघा आपल्याला. साबरं तर आहेच मित्रांनो, खूप असे साबरे बरं का या साईडला. भरपूर असे साबऱ्यांचं ठिकाणी. आणि बरेच आता त्यांनी तिथं ते रस्ता वगैरे केला आहे नाही का जाण्या येण्यासाठी, तर त्याच्यामुळे साबरं असे ढकलून दिले साईडला. पण ते साबरं वगैरे पाहिजे मित्रांनो कसं आहे खडकाला आणि मातीला लावून धरल्या जातं नाही का. आता तिकडच्या ज्या गाई आहे बघा मित्रांनो, किती गाई, भरपूर अशा गाई मस्त चव राहिल्या त्या. त्यांच्या गाईंचं चरायचं पण काम चालू आहे बघा. तर अशा ठिकाणी आपण आलो होतो मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ डेली ब्लॉगमध्ये आपण दाखवत जाऊ मित्रांनो. खूप असं ऊन झालं मित्रांनो, भूक पण खूप लागली. आता घरचा रस्ता गाठावा लागणार आपल्याला नाही का. तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटू अशा नवीन डेली ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. तर भेटू पुढच्या डेली ब्लॉगमध्ये मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.